डोनाल्ड ट्रम्प थांबलेल्या हॉटेलवर गोळीबार, पत्नी मेलानियाही ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित। गोळीबारानंतर दोघांनाही तातडीनं सुरक्षित स्थळी हलवलं। हिल्टन हॉटेलमध्ये ट्रम्प यांच्यासमोर झाला गोळीबार। व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट डिनरसाठी आले होते ट्रम्प। डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार करणाऱ्याचं नाव कोल ॲलन। त्याच्या लगेच मुसक्या आवळण्यात आल्या। सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी माझे प्राण वाचवले, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। पोलीस आणि सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी जबरदस्त काम केलं। डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट करत माहिती, डिनर पार्टी चालूच ठेवा असं मी सांगितलंय, तर पोलीस पुढचे निर्णय घेत राहतील, ट्रम्प यांची माहिती। डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी थांबलेल्या हॉटेलवर हल्ला, ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून निषेध। लोकशाहीत अशा हिंसक घटनांना जागा नाही। हल्ल्यातून ट्रम्प सुरक्षित बाहेर पडल्याचं ऐकून दिलासा मिळाल्याची नरेंद्र मोदींची एक्सवर पोस्ट। इराणनं नवा प्रस्ताव पाठवला पण मी तो फेटाळला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। इराणचा प्रस्ताव आणखी चांगला असू शकला असता, तसेच मी प्रस्ताव फेटाळताच 10 मिनिटांनी नवा प्रस्ताव आला, ट्रम्प यांचा दावा। तर आता इराणला चर्चा करायची तर फोनवर करावी, ट्रम्प यांची प्रतिक्रिया। युरेनियमवरून ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी, युरेनियम मुद्द्यावरील इराणचा प्रस्ताव अस्वीकार्य। विकसित केलेलं युरेनियम सुपूर्द करून 20 वर्षांसाठी युरेनियम विकास थांबवा, ट्रम्प यांचा इराणला इशारा। नाकेबंदी उठवेपर्यंत अमेरिकेशी थेट चर्चा नाही, इराणकडून आणखी कठोर भूमिका। इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी केले स्पष्ट, मुत्सद्देगिरीच्या चर्चेबाबत अमेरिका गंभीर नाही, दबाव किंवा धमक्यांना घाबरून चर्चा करणार नाही, पेझेश्कियन यांची ठोस भूमिका। अमेरिकेनं पुन्हा हल्ले केल्यास अभूतपूर्व क्षेपणास्त्र हल्ले करू, इराणची अमेरिकेला थेट धमकी। अमेरिकन हल्ल्याची लक्षणं दिसतात, क्षेपणास्त्र हल्ले करू, इराणच्या दक्षिण आफ्रिकेतील राजदूतांनी पोस्ट करून दिली धमकी। इराणच्या संसदेचे उपाध्यक्ष अली निकझात यांचं मोठं विधान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची पाकिस्तान किंवा ओमानमध्ये अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा करणार नाहीत। अरागची अणुप्रश्नावर अमेरिकेशी वाटाघाटी करणार नसल्याचं स्पष्ट। इराकची राजधानी बगदादमध्येही आंदोलनं सुरू, बगदादमधील महिलांनी अमेरिका आणि इस्रायल विरोधात केली निदर्शनं, इराणी झेंडे आणि खामेनी यांचे पोस्टर घेऊन इराणच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह समर्थकांची निदर्शनं, इस्रायली हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा निषेध, बेरूतमध्ये हिजबुल्लाह समर्थकांची रॅली, अमेरिका आणि इस्रायल विरोधात घोषणाबाजी। स्पेनमध्ये इराणी समुदायाची निदर्शनं, अमेरिका आणि इस्रायलच्या समर्थनार्थ निदर्शनं, ट्रम्प आणि नेतन्याहू यांचे पोस्टर घेऊन केली घोषणाबाजी, इराणमधील इस्लामिक सरकार हटवण्याची मागणी। पॅसिफिक महासागरात अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई, अमेरिकन लष्करानं अंमली पदार्थांनी भरलेल्या बोटीला केले लक्ष्य, अंमली पदार्थांनी भरलेल्या बोटीवर डागली क्षेपणास्त्र, 2 जण ठार। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेची मोठी कारवाई, अमेरिकेनं इराणी जहाजाला बाहेर पडण्यापासून रोखलं, शॅडो फ्लीटचं जहाज हॉर्मुझच्या दिशेनं जाण्यापासून रोखलं, इराणी जहाज 7 विरुद्ध अमेरिकन नौदलाची कारवाई, अब्जावधी डॉलर्स किमतीचा माल घेऊन जाणारं जहाज अडवलं। रायगडमध्ये सत्ताधारी मित्र पक्षातल्या वादात नवी भर, शिवसेना युवा सेनेचे सदस्य विकास गोगावलेंनी केला रायगड लोकसभेवर दावा, 2024ला तटकरेंना निवडून दिलं, 2029ला मी इच्छुक, गोगावलेंचा दावा। तर सध्या आम्ही समाधानी आहोत, पण संधी मिळाली तर विचार करू, गोगावलेंची माहिती। मुंबईच्या दहिसरमध्ये मनसे आणि भाजपमध्ये मोठं खिंडार, मनसे आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश। कस्तुरी रोहितकर ही वार्ड क्रमांक 8 मधून इलेक्शन लढली होती, 7,500 मतं तिने घेतली होती। त्यात आमच्या पक्षामध्ये प्रवेश करते दयाल मिश्रा, हा एक चांगला समर्थक होता, माझ्या मतदारसंघामधला शेकडो कार्यकर्ते घेऊन आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतोय। एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी दाखवलेला विश्वास, त्याच्यामध्ये फार आनंद होत आहे। नाशिकच्या TCS कंपनीच्या प्रकरणात फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम, मोबाईल तपासात कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन उघड, नोकरी सोडल्यानंतरही निदा खान आरोपींशी सतत संपर्कात, दारिश शेखच्या मोबाईलमधून फोटो व संशयास्पद व्हिडिओ SITच्या हाती। TCS धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी निदा खानच्या जामीन अर्जावर 27 एप्रिलला होणार सुनावणी, अटकपूर्व जामिनासाठी निदा खाननं केलाय कोर्टात अर्ज, कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष।
हुंदू अशोक खरात याची 6व्या गुन्ह्यातील कोठडी आज संपणार. लैंगिक अत्याचाराच्या 6व्या गुन्ह्यात देण्यात आली होती 3 दिवसांची पोलीस कोठडी. एसआयटी पुन्हा खरातची पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता. नागपुरात धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचा मराठा संघटनांकडून निषेध. शहरात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांनी केलं आंदोलन. धीरेंद्र शास्त्री यांना अटक करण्याची मागणी. आपल्या सर्वांना माहीत आहे की स्वामी रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची कधी भेट सुद्धा झालेली नाही आहे. जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, भारताचे केंद्रामध्ये मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांनी एक शब्द सुद्धा काढलं नाही. संभाजी ब्रिगेड, नागपूर महानगर, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर सहयोगी संघटना इथं मिळून त्यांचा आम्ही खूप जाहीर निषेध करत आहोत. विदर्भात आज तापमान 46 अंशांवर जाण्याची भीती. काल अकोला, अमरावतीत 45.6 डिग्री सेल्सिअस तर वर्ध्यात 45.5 डिग्री सेल्सिअस तापमान. बुलढाण्यात 68 वर्षांनंतर विक्रमी 42.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. तर काल नागपूर आणि चंद्रपुरातही 44.2 अंश तापमानाची नोंद. हिंगोलीतील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. वाढत्या उन्हामुळे सिंचन प्रकल्प आणि तलावांनी गाठला तळ. धरणातील पाणीसाठ्यातही मोठी घट. हिंगोली जिल्ह्यातल्या वडद तलाव परिसरात चिंताजनक चित्र समोर. पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती. वन विभागाकडून विविध ठिकाणी पाणवठे निर्माण करून प्राण्यांना पाणी सोडल्याचा दावा. वन विभागाचे अपयश दाखवणारे चित्र समोर. जळगाव मनपाकडून प्रमुख रस्त्यांवर पाण्याची फवारणी करून थंडावा निर्माण करण्याचा प्रयत्न. जळगावात तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर. नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा देण्यासाठी पालिकेचा प्रयत्न. जळगावात वीज रोहित्राचं तापमान नियंत्रण करण्यासाठी महावितरणनं लावले कूलर. वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे वीज रोहित्र जळून खाक होत असल्याच्या घटना. रायगडच्या लोणेरे तरुणी हत्याकांड प्रकरणातील आरोपी अनीस मोहम्मद खान मालदारला अटक. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश. 6 दिवसांपासून आरोपी होता फरार. अनीस मालदार याने तरुणीवर लैंगिक अत्याचार करून केली होती निर्घृणपणे हत्या. ओतूर जुन्नर मार्गावर डंपर आणि कारचा भीषण अपघात. अपघातात जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बाबाजी गवारी यांचा दुर्दैवी मृत्यू. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप. जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याची मागणी. बुलढाण्यातल्या खामगावात क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या. लग्न सोहळ्यात डीजेत नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून हत्या. शोएब खान असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. पोलिसांकडून तपास सुरू. मुंबईच्या गोरेगावमध्ये वाढदिवसासाठी रील्ससाठी धोकादायक स्टंट. गोरेगाव पश्चिमेत रस्त्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा प्रकार. कार डीलर फहाद शेखचा धोकादायक स्टंट. राम मंदिर रोड जवळ सोमाणी ग्राम परिसरातील घटना. वाशीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा. पर्यावरणाला धोका. ट्रॅक्टर आणि टिपरच्या माध्यमातून 24 तास रेतीची वाहतूक. प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज. भंडाऱ्यात कृषी विभागाकडून 36 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित. डीएपी आणि युरिया या अनुदानित खतांच्या विक्री नियमांच्या उल्लंघनाबद्दल कारवाई. 24 विक्रेत्यांनी 212 शेतकऱ्यांना 20हून अधिक बॅगची केली विक्री. तपासणीत तफावत. गोंदियाच्या देवरी विधानसभेचे भाजपचे आमदार संजय पुराम यांचा आदिवासी नृत्यावर ठेका. पत्नी सविता पुराम यांच्यासह आमदार संजय पुराम यांनी आदिवासी गाण्यांवर केला डान्स. आदिवासी समाजाच्या भव्य सामूहिक विवाह सोहळ्याच्या मंडपूजनाचा कार्यक्रमात धरला ठेका. हिंगोलीतून जात असलेल्या तळणी ते हत्ता या महामार्गाचं काम कोट्यवधी रुपये खर्चून सुरू. मात्र रस्त्यालगत गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू आणि त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती. आमदार तानाजी मुटकुळेंनी खोदकाम थांबवण्यासाठी दिली लेखी तक्रार. होलार समाजाचा अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध. अनुसूचित जातीचं अ, ब, क आणि ड असं उपवर्गीकरण करू नये. अखिल भारतीय होलार समाजाचे अध्यक्ष नंदकुमार केंगार यांची भूमिका. राज्यातील होलार समाजाच्या प्रतिनिधींची पंढरपुरात विचारविनिमय परिषद पार. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची जी प्रक्रिया चाललेली आहे आणि अनुसूचित जातीचं असलेलं 13% आरक्षण विभक्त करून प्रत्येक जातीला स्वतंत्र आरक्षण देण्याची जी भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे
या भूमिकेचा महाराष्ट्रातला संपूर्ण होलार समाज या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे। आमची होलार समाजाची जाहीर मागणी आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण या ठिकाणी होता कामा नये। बाबासाहेबांनी स्थापन केलेला एसटीचा घटनात्मक प्रवर्ग या ठिकाणी अबाधित राहिला पाहिजे आणि महाराष्ट्रातील जातीय सलोखा या ठिकाणी अबाधित राहिला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।